तुला ऐक ऐक माझं ऐक तरी। त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो, बैराजा, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागलेत। आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली। मागच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केल्यामुळे पहिल्यांदा 32,000 कोटी, कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं। आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं, त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं, कारण तो जिरायत भागातला शेतकरी होता, त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते, तो वापशावर पेरून टाकतो, तो कर्जही काढत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती होती। आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो, शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ह्या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत। परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, इथं लाडक्या बहिणी बसल्यात, लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे द्यावे लागतात। किती? 45,000 कोटी। इथं लाडके भाऊ बसलेत, 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत। येतात का? नाही येत। त्याच्याकरता राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला 22 ते 23,000 कोटी रुपये भरावे लागतात। तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय, परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात, ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जातात। शेवटी राज्य सरकारला 8 लाख कोटीचं बजेट आहे, 4 लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात, 20-22 हजार कोटी रुपये, 23,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात। त्याच्यातून संजय गांधी निराधार, पूर्वीच्या काळात मला आठवतंय, मी तेव्हा राजकारणात नव्हतो, जुन्या लोकांना आठवत असेल, ही अंतोले साहेबांनी योजना आणलेली, महिन्याला 60 रुपये मिळायचे। किती? 60 रुपये। आता आम्ही महिन्याला 1,500 रुपये देतोय। हाही वर्ग खूप मोठा आहे, त्याला काही हजार कोटी